मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री चांडक, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी न्यायाधीश श्री सुभाष, सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधीर देशपांडे, डॉक्टर सुधीर देशपांडे, धडाडीच्या अशा कर्तबगार जिल्हाधिकारी बोडमेसे मॅडम, श्री केबुलकर मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री जयकरजी अधीक्षक पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, ॲडव्होकेट संग्रामजी देसाई सदस्य महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल, ॲडव्होकेट श्री परिमलजी नाईक अध्यक्ष जिल्हा वकील संघ सिंधुदुर्ग, श्री ॲडव्होकेट सतीश कुमार धामापूरकर अध्यक्ष तालुका वकील संघ मालवण, संपूर्ण गुंडेवाडी सचिव जिल्हा न्याय सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, सर्व जिल्हा सरकारी अभियंता व त्यांचे सहकारी, जिल्ह्यातील वकील संघाचे अध्यक्ष, वकील वर्ग, चेअरमन श्री मयेकरजी मारवाड एज्युकेशन सोसायटी, मुख्याध्यापक श्री वळू यांनी आपले मत व्यक्त केले, दोन शब्द आपल्यासोबत त्यांनी शेअर केले. तर याचं हे प्रमाण आहे की मी चांगलं नाही बोलणार. तर दॅट इज दिस मिस्टेक इज दी एव्हिडन्स अँड प्रूफ दॅट आय एम नॉट स्पीक गुड दॅन दॅट. तर असो, राज्यघटना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली, त्याच्या समितीने दिली, आपण ती आज राबवित आहोत. मागच्या 75 वर्षापेक्षा जास्त काळापासून. आणि ते हे की भारतीय राज्यघटनेतील कलम 21 हे नागरिकांना जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण प्रदान करते. यानुसार कायद्याने प्रस्तावित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीचे प्राण किंवा तिचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ नये अशी यामध्ये एक तरतूद आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवन. आणि चांगलं जर जीवन जगायचं असेल तर मातेच्या उदरातून जन्म झाल्यापासून तर अगदी आपल्या शेवटल्या श्वासापर्यंत जीवन आणि जीवनाची व्याख्या आम्हाला प्रत्येक 24 तासात आणि 24 तासातील प्रत्येक सेकंदाशी आम्ही जुळलेलो आहोत. एक साधं उदाहरण जर मी म्हणेन तर आज जी पहिली व्हीलचेअर ज्या पहिल्या मुलाला देण्यात आलेली आहे, तर त्या मुलाकडे बघा आणि त्याच्या गरजा आणि आमच्या गरजा कशा वेगळ्या आहेत याची आपल्याला कल्पना येईल. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे योजना शासनाच्या स्तरावर, जिल्हा प्रशासन स्तरावर, तालुका स्तरावर कशा काम करतात याची सगळ्यांना ओळख देणे, त्याच्याबद्दल माहिती देणे आणि त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा या बाबतीत त्यांना जागरूक करणे हा नक्की एकदम फंडामेंटल आणि मूलभूत उद्देश आहे याच्या कार्यक्रमाचा. पण अशा प्रकारचे कार्यक्रम, या योजना माझ्या मते 3 गोष्टींवरती आधारित आहे. माणूस आणि माणुसकी, जाण आणि जाणीव, योजना आणि योजनाबद्धता. आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत तर दुसऱ्या व्यक्तीप्रती आपल्याला माणुसकी असणं गरजेचे आहे. माणुसकी असेल तर जाण होईल समस्या काय आहे, जाण झाल्यास जाणीव होईल, जाणीव झाल्यास समस्येची योजना येईल, योजना असल्यास योजनाबद्धता येईल. तर केवळ कागदांवरती योजना करून फायदा नाही, तर या योजना अगदी शेवटच्या लाभार्थीपर्यंत पोहोचणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. मी प्रत्येक भाषणामध्ये एक छोटं उदाहरण देतो. ते माझ्या
कल्पनेतलं असते, परंतु विचार करतो की ते उदाहरण हे विषयाशी निगडीत असावं आणि विषयाबद्दल बोलत असताना त्या विषयाची महत्त्वता काय किंवा महत्ता काय हे पण कळलं पाहिजे. एक आपण ऐकतो की जुन्या वस्तूचा कारभार करणारा माणूस आपण भांगारवाला पण म्हणतो किंवा त्याला इतर काही पर्यायी शब्द असतील त्याचा पण वापर करतो. असाच एक भंगारवाला असतो. श्रीमंतांच्या सोसायटीकडे जाऊन फिरून तिथून ज्या काही त्याला वस्तू जुन्या मिळतात त्या विकत घेणे आणि स्वतःच्या दुकानात त्या स्वच्छ करून पुसून धुवून स्वच्छ करून त्या मांडणे आणि त्याची विक्री करणे हा त्याचा प्रमुख व्यवसाय. आपल्या कुटुंबियांकरिता 2 पैशाचं अर्जन करणं. यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे परंतु त्या वस्तू घेऊन या व्यक्तीने जेव्हा आपल्या दुकानामध्ये स्वच्छ करून त्याला ऑइलिंग करून ड्रेसिंग करून ठेवल्या तर त्याचे पण ग्राहक त्याला मिळत होते आणि ज्या गोष्टीमध्ये त्याच्या मूळ मालकाकरिता उपयोगिता संपूर्णतः नष्ट झाली होती, संपलेली होती, त्यामध्ये सुद्धा त्याच्या ग्राहकांनी त्यामध्ये उपयोगिता शोधली, आपल्या त्याच्यातून गरजा पूर्ण होतील याचं ज्ञान त्यांना होतं आणि त्यांनी त्या तशा वस्तू घेतल्या. कोणी जुनी पुस्तकं घेतली, कोणी खेळणी घेतली, कोणी म्हाताऱ्याची ती जुनी झालेली सीख घेतली. प्रश्न आहे की तुम्ही काय वापरू शकता, तुमची गरज काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तुम्हाला कुठली गोष्ट कधी मदत करेल हे महत्त्वाचं आहे. तशात या योजना आज इथे मांडलेल्या आहेत. त्या योजनेचं आपण सगळ्यांनी ज्ञान घ्यावं, त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. जाण आणि जाणीव म्हणत असताना मी अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांच्या भाषणातून त्याच्या कामाचा उल्लेख केला, पोलीस यंत्रणेच्या कामाचा उल्लेख केला, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी पण कामाचा उल्लेख केला. त्यातून होते कळते आपल्याला की त्यांची जाणीव कामाचं जाण पण आहे. त्यांना जाण अशी आहे की त्यांनी जिल्ह्यात फिरले, म्हातारे किती, एकटे असे सिनियर सिटीजन कसे राहतात, त्यांच्या काय समस्या आहे, वैद्यकीय समस्या कशा असू शकतात, 112 नंबरची व्याप्ती काय आहे, महिलांची सुरक्षा कशी असू शकते, ही जाण असल्याशिवाय आणि जाणीव झाल्याशिवाय या समस्यांवरती उपाययोजना करणे किंवा यांना थांबवणे, यांना नष्ट करणे शक्य होत नाही. तर समाजाप्रती आपण जोपर्यंत जागरूक होणार नाही, एकमेकांप्रती जागरूक होणार नाही, एकमेकांच्या गरजांची पूर्तता करण्याची आमची इच्छा नसेल तर आम्ही प्रगतीकडे जाऊ शकत नाही. तर समाज प्रगत तेव्हा होईल, आमचे विचार तेव्हा प्रगतीशील राहणार आहे. तर हा कार्यक्रमाचा आजचा एक मुख्य उद्देश होता. असाच कार्यक्रम आम्ही कोल्हापूरला घेतला होता. तर तिथे कार्यक्रम घेतला असताना एका स्टॉलवरती कोल्हापूर जिल्ह्यातल्या एक जवळजवळ 60 किलोमीटर लांब आशमीला एक तालुका होता. तिथे असा कार्यक्रम जेव्हा घेतला तर एक स्टॉल होता तांदूळाचा, वेगवेगळे तांदूळ. तर आम्ही त्या स्टॉलला भेट दिली तर आता इंद्रायणी तांदूळ आणि इतर काही तांदूळ होते. तर मी म्हटलं विचार केला तर तांदूळ कसं काय घेऊन जायचं, काय आता माझी लक्ष केलं की ते मातीचे भांडे आहेत तिथे, तर अशा वस्तू आपण घेऊन जाणार. पण तांदूळ म्हटलं म्हणजे काय विचार करते की पिढी जे तांदूळ घेऊन चालले. तर माझ्यासोबत एक सय्यद म्हणून न्यायाधीश डिस्ट्रिक्ट जज होते. तर त्यांनी लगेच पाकिट काढलं आणि काहीतरी 2-4 किलो तांदूळ घेतले. कारण ब्रदर हाँ बोले सर, अपने तरफ तो मिलते हैं लेकिन एक पैट्रोनेज होता है बोले, क्योंकि जिला में सिटी में बड़े बड़े ग्राहक मिल जाते हैं, बड़ी बड़ी दुकानों में सब कुछ बिक जाता है, तालुका में हर चीज़ नहीं बिकती. वो बैठते हैं बोले रास्ते के बगल में, रस्त्याच्या शेजारी बसतात, आपला व्यवसाय टाकतात, परंतु त्यांना व्यवसाय मिळत नाही कारण लोकसंख्या कमी. आपण इथे आलो तर आपण यांच्या वस्तू विकत घ्यायच्या. पण आम्ही सगळ्या न्यायाधीशांनी जेलवरून आलेल्या सगळ्यांनी त्यांच्याकडनं तांदूळ विकत घेतले. मुद्दा हा आहे की म्हणून म्हणतो की जाण आणि जाणीव ती आज त्या स्त्रीचा, ती 60 वर्षापेक्षा जास्त व्यस्त होती, तिचा जेव्हा प्रॉडक्ट, तिचा तांदूळ ती घेऊन आली तर ती एक इच्छा घेऊन आली की आज माझा तांदूळ विकला गेला पाहिजे. आणि जर त्या इच्छेने तिथे आली आणि ही आमच्या त्या न्यायाधीशांनी जाणीव ठेवली नसती कदाचित तर तिचा सेल कमी झाला असता, तिचा सेल वाढला तर ही तिला 2 पैसे जास्त मिळाले. ही भावना
माणूस आणि माणुसकीतून निघते, जाण आणि जाणीव आणि योजना आणि योजनाबद्धता. तर याचं एक चांगलं नियमबद्ध रूपाने नियोजन करून जर आपण वापरलं तर नक्कीच आम्हाला समाजाप्रती जागरूकता ठेवून काम करता येईल, समाजाची उन्नती घडवणी करता येईल. शासन स्तरावर, देश स्तरावर जितक्या काही योजना राबविल्या जातात तर ह्या सगळ्या योग्यरित्या यशस्वीरित्या राबविल्या गेल्या पाहिजे, हा या कार्यक्रमाचा हा मानस आहे. आणि या कार्यक्रमातून आजचा हा उद्दिष्ट पूर्ण होईल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि त्याची ग्वाही पण देतो. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आमचे चीफ जस्टिस साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा न्यायाधीश केला, हे पालक न्यायाधीश म्हणून नेमलं. आणि झालं असं की क्रिकेट टीममध्ये कधी कधी बॅट्समन वर खाली होतात ना, तसं माझं आणि अवजा सरांचं झालं. अवजा सर गेले कोल्हापूरला, तिथे मी गाडीमध्ये गेलो आणि तिकडून इकडे आलो. तर कदाचित वेळेची गरज त्याप्रमाणे आमची पोझिशन एक्सचेंज झाली, त्याप्रमाणे मला संधी मिळाली. आणि त्यांनी केलेले सगळे प्रयत्न, पिढीचे देशपांडे यांच्यासोबत केलेले प्रयत्न, तेथे फक्त मी या कार्यक्रमाच्या यशाचा कदाचित वाटा घ्यायला आलो अशी मला थोडीशी कुणकुण मनाला आहे आणि ती ठेवेल मी. थँक्यू व्हेरी मच. जेव्हा एखाद्या अनाथ मुलाला प्रमाणपत्र देतो तेव्हा त्याच्या भविष्याचं दार उघडतो. तेव्हा आपण केवळ योजना राबवत नाही, आपण गांधीजींचा विचार जागवत असतो. घटना आपल्याला सांगते की न्याय सर्वांसाठी. गांधीजी म्हणतात न्याय सर्वात शेवटच्या माणसासाठी. ही दोन्ही तत्त्वे आज तिथे एकत्र आलेली आहेत. खरा न्याय म्हणजे केवळ निर्णय नाही, खरा न्याय म्हणजे आशा देणे, खरा न्याय म्हणजे सन्मानाने जगण्याची संधी देणे. आणि ज्या दिवशी समाजातील सर्व दुर्बल व्यक्तींना असं वाटेल की न्याय माझ्यासोबत आहे, त्या दिवशी आपण राज्यघटनेचे खरे पालन केले असे मला वाटते. अशा शिबिरांचा विचार आपण फक्त प्रशासकीय उपक्रम म्हणून करू नये. हे उपक्रम आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांशी जोडले गेलेले. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आपण न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 मूल्यांची प्रतिज्ञा केलेली आहे. तर हे आज प्रत्यक्षात येताना दिसतंय. घटनेच्या कलम 39 मध्ये राज्याला निर्देश दिलेला आहे की न्याय हा सर्वांसाठी समान असावा. घटना आपल्याला केवळ अधिकार देत नाही, ती आपल्यावर जबाबदारी देते. त्यामुळे आजचं जे शिबिर आहे ज्याला आपण रूल ऑफ लॉ म्हणतो, त्या प्रत्यक्षात आलेले आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे महादेव गोविंद रानडे यांची जी कल्पना होती की सोशल इंजिनिअरिंग, ते आज आपण बघतोय. आणि सर्वात महत्त्वाचं जे मला इथं सांगायचं आहे की आपले जे कॉन्स्टिट्यूशन, फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर आंबेडकर यांनी जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे टिकवण्यासाठी म्हणून जी राज्यघटना आपल्यासाठी बनवली, तिचं आज हे मूर्तिमंत स्वरूप आपल्याला इथं दिसतंय. आणि नानी पालखीवाला असं बोलले होते की ही जी राज्यघटना आहे ती एक प्रकारे तुमच्या मूलभूत हक्कांची दिलेली गॅरंटी आहे. तर आज ती गॅरंटी आपल्याला मूलभूत स्वरूपात इथं दिसते आहे. आणि इथे न्यायालयाचे कार्य, जसं मी म्हटलो, फक्त निर्णय देणं नाही. जस्टिस ही जी संकल्पना आहे हल्ली बदलत चाललेली आहे. 1987 साली हा ऍक्ट आला तेव्हापासून जस्टिसची संकल्पना पूर्ण बदलली आहे. आता खरा न्याय म्हणजे काय की ज्याच्याकडे आवाज नाही त्याला आवाज द्यायचा, ज्याच्याकडे साधने नाही त्याला संधी द्यायची, आणि ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला सन्मानाने उभं राहण्याची ताकद द्यायची. न्यायालयात झालेला निर्णय हा न्यायाचा एक भाग आहे, परंतु समाजात निर्माण झालेला विश्वास हा न्यायाचा खरा विजय आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व अधिकारी, प्रतिनिधी आणि माझ्या मेहनती टीमचे मी आज अत्यंत मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. हा कार्यक्रम एखाद्या व्यक्तीचा नसून सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे. आणि इथं मालवणी भाषेच्या मी प्रेमात पडलेलो आहे. तर आता शेवटी जाता जाता होतोय, आदरणीय न्यायमूर्ती, मान्यवर पाहुणे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजच्या या न्याय आणि सामाजिक सेवेच्या पवित्र कार्यक्रमात तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत असा. न्याय हा समाजाचा पाया असा आणि सेवा ही त्याची खरी शक्ती असा. या 2 मूल्यावर आपलं समाज भक्कम उभं राहो हीच अपेक्षा. तुमची उपस्थिती या सोहळ्याला अधिक गौरव प्राप्त करून देता. आता हा मेगा विधी शिबिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी आशेचा, विश्वासाचा आणि अधिकारांचा हा नवा अध्याय ठरलेला आहे हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
माझं शब्द मांडण्या अगोदर मी माननीय दोन्ही पालक न्यायमूर्तींना सांगू इच्छिते की सर, हा सिंधुदुर्ग हा जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा सर्वात छोटा जिल्हा असं भौगोलिकदृष्ट्या असला तरी सर्वात पहिला स्वच्छ जिल्हा, सर्वात पहिला सुंदर, सगळ्यात आधी ऑफिस प्रशासन सुरू केलेला जिल्हा, तसेच देशातला पहिला AI जिल्हा म्हणून देखील घोषित करण्यात आलेला आहे. अशा या सुंदर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. जरी मगाशी ॲडव्होकेट देसाईंच्या भाषणातूनच एक लिंक घेतले की लोकसंख्या कमी आहे सर, 9 लाख ही खूप कमी लोकसंख्या आहे, परंतु अत्यंत प्रगल्भ न्यायबुद्धी जी म्हणतो, ज्युडिशियल कॉन्शियसनेस या लोकांमध्ये खूप आहे. हे मी मागच्या 6 महिन्यामध्ये अनुभवलं आहे. लोकांना कायद्याचं ज्ञान खूप चांगल्या पद्धतीने असतं. भरपूरदा असं होतं की आम्हालाच त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळं अत्यंत जागरूक असा नागरिक वर्ग इथे आहे आणि याची नक्कीच आम्हाला प्रशासनाला देखील काम करताना खूप मदत होते. वेगवेगळ्या शासकीय सेवा आणि योजनांचं महाशिबिर आज आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने इथे आयोजित केलेलं आहे. माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांचं कायम सहकार्य आणि कायम उत्साह असतो वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात. तर आज देखील खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आमच्या जिल्हा प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळ्या सेवांची माहिती देण्याचे स्टॉल्स इथे दिसतात. त्याचप्रमाणे काही सेवा आम्ही तात्काळ आज इथे देणार आहोत, त्या तेथीलही काहींचं वाटप आपण करू. वेगवेगळ्या योजनांबद्दल जिल्हा परिषदेच्या सीओनी किंवा SP सरांनी बऱ्याचशा गोष्टींवरती प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे योजनांबाबत मी बोलत नाही, परंतु मागील काही काळात काही नवीन उपक्रमांचं आम्ही सुरुवात केलेली आहे की जसं जे शाळांमध्येच मुलांना दाखले देणं. मुलांना शालेय विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात. 10वी नंतर जातीचे दाखले असतील किंवा अयाधिवासी दाखले असतील. तर जिल्हा प्रशासनाने स्वतःहून सोमोटो याच्यामध्ये प्रयत्न करून सर्व विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले उपलब्ध होतील असा उपक्रम घेतला. यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 75,000 विद्यार्थी संख्या होती. त्यापैकी 60,000पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येला आम्ही दोन्ही प्रकारचे दाखले उपलब्ध करून दिले शाळेमध्ये मोफत. आणि तसेच यामध्ये आमचं जे कव्हरेज आहे, जिल्ह्यामध्ये एकूण 1600 शाळा आहेत, त्यापैकी 1420 शाळा अशा आहेत की ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना 100% आम्ही दाखले देऊन कव्हर केलेले आहे. त्याच पद्धतीने एक नवीन योजना आम्ही किंवा कसं आधार कार्ड असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा आधार कार्ड असेल, अशा पद्धतीचे 5 प्रकारचे दाखले की जन्मताच तिचं स्वागत करायचं या दाखल्याने, अशा प्रकारची आम्ही एक योजना तयार केली. महिला बाल कल्याण विभागाची ही नवीन योजना आहे आणि महिला बाल कल्याण विभागाला आम्ही राज्य स्तरावर देखील हे कळवलेलं आहे की अशा प्रकारची योजना राज्य स्तरावरती घेण्यात यावी. त्याच पद्धतीने एक आणखी उपक्रम आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. जसं आपला SP सरांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण खूप आहे, कारण आमच्याकडे स्थलांतरितांचा प्रश्न आहे. जी यंग क्राऊड आहे ती बऱ्यापैकी मुंबई आणि गोवा इथे रोजगारासाठी जाते, नोकरीसाठी जाते. त्यामुळे मागे असणार आहेत की त्यांचे आई वडील ज्येष्ठ नागरिक. तर आणि जिल्ह्याची भौगोलिक स्थिती अशी आहे की वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये लोक राहतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याची सेवा घेण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा घरपोच पोचावी यासाठी आम्ही 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पथदर्शी कार्यक्रम राबवला आहे की सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मॅपिंग करायचं आणि आमचेच आरोग्य सेवेतले अधिकारी कर्मचारी हे त्यांना साधारण 3 महिन्यातून एकदा व्हिजिट करून त्यांची सर्व शारीरिक तपासणी करतील आणि त्यांना त्यांचे जे वैद्यकीय सेवा ज्या प्रकारचं म्हणजे त्यांना जे निदान आणि उपचार आणि औषधं देण्यात येतील अशा प्रकारचा एक उपक्रम आम्ही सुरू केला आहे. आणि जवळपास 8,000 लोकसंख्येचं आम्ही मॅपिंग एक प्राथमिक महिन्यामध्ये केलेलं आहे आणि तशी योजना देखील आम्ही पुढे आणत आहोत. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की जिल्हा प्रशासन कायम केंद्र, राज्य किंवा जिल्ह्यातील इतर योजना राबवण्यात कायम अग्रेसर असतं. बऱ्याचशा योजना राबवण्यामध्ये जिल्हा प्रशासनाचा कायम प्रथम क्रमांक राहिलेला आहे. ते कव्हरेज आम्ही करतच आहोत. त्याच पद्धतीने नवीन योजना आपल्या नागरिकांना देता येतील का, त्याचप्रमाणे स्थानिक जो फरक आहे किंवा स्थानिक परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला सेवा कशा पद्धतीने देता येतील यासाठी जिल्हा प्रशासन कायम कटिबद्ध असतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना देण्यासाठी जिल्हा प्रशासन काय प्रयत्नशील झाले. आज जिल्ह्याची न्यायिक व्यवस्था देखील आमच्यासोबत आहे किंवा आमच्याबरोबर राहून आमच्या पाठीशी उभे राहून या सेवांचं जास्तीत जास्त कशा पद्धतीने पेनिट्रेशन होईल त्यासाठी इतका छान उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केला. त्याबद्दल त्यांच्या टीमचं विशेषतः माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचं मी खूप आभार मानते. या कार्यक्रमासाठी ज्यांनी कष्ट केलेले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा माननीय दोन्ही पालक न्यायमूर्तींचं मी
आभार मानते की आज आपण जिल्ह्यात येऊन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. धन्यवाद. माझ्या माहितीत 5 प्रमुख उद्देश आहेत त्याच्यात सर्वात पहिला उद्देश असा आहे की सामान्य माणसाला बेसिक नॉलेज, न्यायासंदर्भातलं, कायद्यासंदर्भातलं बेसिक नॉलेज मिळावं. जी वंचित लोक आहेत त्यांच्यापर्यंत लिगल एड कशा पद्धतीने आपल्याला पोहोचवता येईल, न्याय त्यांना कसा मिळेल याकरता एक अवेअरनेस करावा असा एक दुसरा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या सामान्य माणसाला बऱ्याचदा माहिती नसतात. या स्कीम्स देखील त्यांना माहिती व्हाव्यात याकरता हा एक त्याच्यामागचा प्रमुख उद्देश आहे. खरं तर 30 इयर्स इथे मी 30 वर्षे प्रॅक्टिस करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यामुळे जो पहिला उद्देश आहे की कायद्याचं नॉलेज सामान्य माणसाला असावं. तर मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांपेक्षा जास्ती कायद्याचं नॉलेज आहे असं मी अधिकाराने मी सांगू शकतो. कारण बरेच वेळा क्लायंट येतात तर ते आम्ही काही सांगण्याच्या अगोदर काय करायचं आहे हे ठरवून येतात आणि आम्हाला सांगत असतात. सो आय थिंक वी आर फुल्ली अवेअर ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. बट ॲट द व्हेरी सेम टाईम गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत ज्या सामान्य माणसापर्यंत पोचणं अतिशय गरजेचं आहे